नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न अति इम्पॉर्टंट घेऊन आलेलो आहोत, जे की येणाऱ्या पोलीस भरती तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी आज आपण खास करून चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला प्रश्न पहिला, दृष्टीहीनांसाठी प्रवास करण्यात मदत करण्यासाठी साऊंड स्पंदन या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कोणाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो, दृष्टीहीन प्रवास करण्यासाठी साऊंड स्पंदन या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्कार हा कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, दृष्टीहीनांसाठी जो काही प्रवास करण्यास मदत करण्यासाठी साऊंड स्पंदन ही जी काही उपक्रम राबवण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि ह्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ यांना जो काही साऊंड स्पंदन हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो. आपला प्रश्न दुसरा, आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो म्हणजे IRCE 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, जो काही आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो म्हणजे IRCE 2026चा जो काही आयोजित करण्यात आलेला आहे तो आपला चेन्नई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय रेल कोच IRCE 2026चा चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आपला प्रश्न तिसरा, बंदर कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतातील पहिले डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, जी की बंदराची क्षमता वाढवण्यासाठी भारतातील पहिले ट्विन प्लॅटफॉर्म म्हणजे डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म हे जे काय आहे ते मित्रांनो VO चिदंबरनार बंदर हे जे काय आहे मित्रांनो ते सध्या भारतातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म बनलेला आहे मित्रांनो, बंदर. आपला प्रश्न पुढचा, कोलोसेरा, हॅलोवी आणि असूर बक्सा या लायकेन पतंगाच्या नवीन प्रजाती कुठे सापडल्या? तर मित्रांनो, कोलोसेरा आणि हॅलोवी आणि असूर बक्सा या लायकेन पतंगाच्या ज्या काही नवीन प्रजाती आहे ते मित्रांनो सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी कोलोसेरा, हॅलोवी आणि असूर बक्सा या जे काही लायकेनच्या पतंगाच्या 2 प्रजाती आहे ते मित्रांनो सिक्कीम आणि पश्चिम बंगालला सापडले आहेत. आपला प्रश्न पाचवा, ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स असोसिएशनने आयोजित केलेली 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कुठे झाली? तर मित्रांनो, जे की ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स यांनी जी काही 12वी आशियाई जी की पॅसिफिक परिषद भरवली होती ती मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी भरवली होती. ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स जी की आशिया
2026मध्ये 12वी आशियाई पॅसिफिक प्रादेशिक परिषद ही नवी दिल्लीला झाली होती. आपला प्रश्न पुढचा, 12 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाने आपला 58वा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर मित्रांनो, जे की 12 मार्चला 58वा आपला स्वातंत्र्य दिन हा जो मॉरिशस या देशाने आपला 58वा स्वातंत्र्य दिन साजरा केला 12 मार्च 2026ला. आपला प्रश्न 7वा, जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, जे की जगातील पहिले म्हणजे स्वायत्त जहाज बांधणी, सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र हे आंध्र प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे. स्वायत्त सागरी जहाज बांधणी जगातील पहिले आंध्र प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे, सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो. आपला प्रश्न पुढचा, प्रश्न 8वा, भारताचा प्रमुख आणि जागतिक कापड कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर मित्रांनो, जे की भारताचा जो काही जागतिक कापड कार्यक्रम आणि भारत टेक्स 2026 हा जो काही आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जाईल 2026चा, जो की कापड कार्यक्रम म्हणून जागतिक तो एक प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित केला जातो. तो 2026ला नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रश्न आपला 9वा, आशिया कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा कोणत्या शहरात होणार आहे? तर मित्रांनो, आशियाई कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा कोणत्या शहरात होणार आहे? तर मित्रांनो, जे की आशिया कप 2027चा जो काही दुसरा टप्पा हा जो आहे ते नवी दिल्ली या शहरामध्ये आशिया कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा होणार आहे. आपला प्रश्न 10वा, कोणत्या देशात अलीकडेच निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता देण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, जो काही अलीकडेच आपल्या देशाने निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, असा कोणता देश आहे? तर मित्रांनो, आपला भारत या देशाने अलीकडेच निष्क्रिय मरणाला मान्यता देण्यात आलेली आहे, म्हणून आपला ऑप्शन भारत होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा.